Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss March 2024's SSC Board question paper of English subject. हो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत मार्च 2024चा SSC बोर्डमध्ये आलेली ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे क्वेश्चन पेपर बद्दल. क्वेश्चन कशा प्रकारचे होते, त्याचे आन्सर्स कसे होते, कसे लिहू शकतो, या सर्व गोष्टी या व्हिडिओमधून डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ आपण दोन पार्ट्समध्ये हा क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करूया. फर्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 1 to 4 आणि सेकंड पार्टमध्ये पूर्ण रायटिंग स्किल आणि ट्रान्सलेशन घेणार आहोत. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया, पण त्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट टू एंड पर्यंत बघावा लागणार आहे. चला लेट्स गो. ठीक आहे, आता आपण सर्वात प्रथम आपण बघूया सेक्शन नंबर 1 दॅट इज लँग्वेज स्टडी फॉर 10 मार्क्स. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1A डू एज डिरेक्टेड अटेम्प्ट एनी 4. तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे क्वेश्चन, त्यापैकी 4 ॲक्टिव्हिटीज जर बरोबर आल्या तर तुम्हाला 8 मार्क्स सहजपणे मिळतील. प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी 2 मार्क्स आहेत. फर्स्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. 4 वर्ड दिलेले आहेत आणि प्रत्येक वर्डमध्ये एक लेटर म्हणजे एक अक्षर मिसिंग आहे. फॉर एक्झाम्पल LI-HT. आता तुम्ही गेस करा आणि आपण आन्सर बघूया. ठीक आहे, आन्सर आहे LIGST लाईट, सेकंडमध्ये FOCUS फोकस, थर्ड हॅबिट अँड फोर्थमध्ये स्टिक म्हणजे काठी. असा आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो तर तुम्हाला 2 मार्क्स सहजपणे मिळू शकतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 2, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला 2 ग्रुपमध्ये वर्ड्स दिलेले असतील, प्रत्येक ग्रुपमध्ये 4 वर्ड्स असतील, ते अल्फाबेटिकल म्हणजे ABCD क्रमाने ते शब्द लिहायचे. उदाहरणार्थ ट्रीज हा शब्द टी पासून स्टार्ट झाला, बर्ड्स, गार्डन, रोज. प्रत्येकाचं फर्स्ट लेटर बघून ABCD क्रमाने आपण मांडू शकतो. तोपर्यंत तुम्ही याचा आन्सर काय असेल त्याचा अंदाज करा. सेकंड ग्रुपमध्ये जर बघितलं प्रत्येक वर्ड जो असेल त्याचा फर्स्ट लेटर सेम आहे तर सेकंड लेटर बघून आपण ABCD क्रमाने ते मांडू शकतो. आन्सर तुम्ही चेक करा. आपण फर्स्टमध्ये बघूया बी. स्टार्टिंग बघितलं बी येतो, बी नंतर काय येईल जी येईल, जी नंतर काय येईल आर येईल आणि त्यानंतर टी. बी फॉर बर्ड्स, देन गार्डन, देन आर पासून रोज, देन ट्रीज. याचे हे आन्सर. याच्यामध्ये बघूया TE टेस्ट, त्यानंतर TRE ट्रीटमेंट, देन ट्रबल अँड देन ट्रूथ. या प्रकारे आपण आन्सर याचे लिहू शकतो. हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ॲक्टिव्हिटी झाली. थर्ड ॲक्टिव्हिटी आहे पंक्च्युएशन. तुम्हाला 2 सेंटेन्सेस दिले असतात, ते तुमच्या टेक्स्टबुकमधूनच असणार आहेत. ओके, तर आपण पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. शी क्राईड, आर यू क्रेझी. अँड सेकंड सेंटेन्स आहे द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडे लेसन. आता पंक्च्युएशनमध्ये काय, याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, पण पंक्च्युएशनमध्ये कोणत्याही वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करायची असते. इथे बघू शकता कॅपिटल लेटर नाही आहे. बोललेलं वाक्य अवतरण चिन्हामध्ये ठेवायचं असतं. बघूया आपण आन्सर बघूया. बघा शी क्राईड, S कॅपिटल नव्हता, इथे आपण S कॅपिटल. शी क्राईड कॉमा, ती ओरडून रडली आणि बोलली. काय बोलते, आर यू क्रेझी. आता तिने बोललेलं वाक्य आहे म्हणून डबल अवतरण चिन्हामध्ये. वाक्याची सुरुवात कॅपिटलने. प्रश्नार्थक वाक्य म्हणून क्वेश्चन मार्क आणि अवतरण चिन्ह कम्प्लिटेड. यालाच काय बोलतात, कॅपिटल लेटर, अवतरण चिन्ह, क्वेश्चन मार्क किंवा फुल स्टॉप वाक्यानुसार यालाच पंक्च्युएशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स T कॅपिटल द टीचर सेड कॉमा लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. तुम्ही चेक करू शकता. सिंपल सेंटेन्स फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड. हे झालं पंक्च्युएशन. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण घेऊया ॲक्टिव्हिटी नंबर 4, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स ईच युझिंग द लेटर्स इन द वर्ड. तुम्हाला एक शब्द दिलेला असेल, इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द दिला आहे, त्याच्यामध्ये जी अक्षर आहेत ADVER त्या अक्षरांचाच यूज करून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचा. अट आहे प्रत्येक शब्द 3 किंवा 3 पेक्षा जास्त अक्षरी असावा, 2 अक्षरी नको. तुम्ही आता गेस केलेलं असेल तर आपण कोणकोणते शब्द लिहू शकतो. 4 शब्द बरोबर यायला पाहिजे. तुम्ही 4 पेक्षा 2-3 एक्स्ट्रा लिहू शकता. रेट, माइंड, 10, डेट, सेंट, रेंट, मेन, ॲडव्हर्टाईज, नेट या प्रकारचे आपण शब्द लिहू शकतो. छोटे छोटे 3-3 शब्द, 3-3 अक्षरांचे किंवा 4 अक्षरांचे शब्द तुम्ही बनवू शकता, पण दिलेल्या शब्दामधील अक्षरांचाच यूज करून सहजपणे ते 2 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया 5, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. स्टुडंट आणि एक्झाम्पल दिलेलं आहे स्टुडंट क्लेवर. हा पण ग्रामरचाच भाग आहे.
दिलेला शब्द नाऊन असेल, स्टुडंट कसा आहे, क्लेवर आहे, म्हणजे स्टुडंटचं वर्णन करणारा शब्द म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर आपल्याला अशा प्रकारचेच याला डिस्क्राईब करणारे वर्ड्स आपण लिहू शकतो. तुम्ही अंदाज करूया, करा बघू काय काय असेल. स्टुडंट कसा आहे, क्लेवर, इंटेलिजंट, ब्रिलियंट, ऑनेस्ट, स्टार्ट. स्टुडंट बुक, स्टुडंट स्कूल या पद्धतीने नाही. नाऊन आहे तर इथे ॲडजेक्टिव्ह म्हणजे डिस्क्राईब करणारा वर्ड्स या प्रकारे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. वर्ब असेल, नाऊन असेल किंवा ॲडजेक्टिव्ह असेल म्हणजे दिलेला शब्द वर्ब असेल आणि त्याच्या शेवटच्या अक्षराने वर्ब बनवायचा. जसं तर ग्रो, ग्रो म्हणजे वाढ होणे. डब्ल्यू पासून वर्क, आन्सर आपण लिहिलंय. वर्क काम करणे. के पासून किक, लाथ मारणे. के पासून परत कीप ठेवणे. पी पासून प्ले किंवा पुट या प्रकारे आपण शब्द. पहिले 4 वर्ड्स तुमचे बरोबर आले तर तुम्हाला 2 मार्क्स सहजपणे मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया. 6 ॲक्टिव्हिटी झाली. 6 ॲक्टिव्हिटी बरोबर येऊ शकतात. सगळ्या ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 बी आहे जो 2 मार्क्ससाठी आहे. डू एज डायरेक्टली सांगितल्याप्रमाणे सोडवा. अटेम्प्ट एनीवन. ए, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. तुम्हाला एखादी फ्रेज किंवा वाक्यप्रचार दिला असतो, स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा. टू बी अफ्रेड ऑफ, घाबरणे. त्याला ऑर आहे. ॲड अ क्लॉज, दिलेल्या वाक्याला क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज ॲड करून वाक्य एक्सपांड करणे, वाढवणे. ठीक आहे. दिस इज द क्लासरूम. आता तुम्ही आन्सर थोडासा मनामध्ये तयार करून ठेवा आणि नंतर आपण आन्सर चेक करूया. बघूया. टू बी अफ्रेड ऑफ म्हणजे घाबरणे. इथे एक मी सेंटेन्स बनवलेला आहे. शी इज अफ्रेड ऑफ. टू बी म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर. टू बीच्या ऐवजी आपण घेतलेलं इज घेतलेलं म्हणजे ती टू बी आहे. शी इज अफ्रेड ऑफ स्पीकिंग इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. ऑडियन्सच्या समोर बोलायला ती घाबरते या अर्थाने. ऑर जे आहे ॲड ए क्लॉज. दिस इज अ क्लासरूम, हे दिलेलं वाक्य आहे, आपण क्लॉज ॲड केलेला आहे. जर शेवटचा शब्द नॉन लिव्हिंग थिंग असेल किंवा प्लेस असेल तर वेअरचा यूज करू शकतो. वेअर स्टुडंट्स लर्न व्हेरियस सब्जेक्ट. मेन इम्पॉर्टंट हा शब्द खूप आहे. व्यक्ती असेल, पर्सन असेल तर हू लिहू शकतो. पर्सन नसेल तर असं वेअर किंवा विच किंवा दॅट या शब्दांचा यूज करून तुम्ही वाक्य जॉईन करून क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज किंवा ते उपवाक्य जॉईन करू शकता. ठीक आहे. दिस इज अ क्लासरूम वेअर स्टुडंट्स लर्न व्हेरियस सब्जेक्ट. हाच तो वर्ग आहे की जिथे विद्यार्थी वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करतात या पद्धतीने. नेक्स्ट त्याच्यामध्ये बी आहे. प्रिफिक्स व सफिक्स, दिलेल्या शब्दाला जॉईन करून नवीन शब्द तयार बनवायचं. प्रिफिक्स मॅनेज, मॅनेजमेंट, MENT आपण जॉईन केलं ते झाला सफिक्स. किंवा काइंड, अनकाइंड, अन शब्द अन अक्षर आपण शब्द अक्षर जोडली तो झाला प्रिफिक्स. त्या प्रकारे ते जर नको असेल तर तुम्हाला तेच शब्द स्वतःच्या वाक्यामध्ये एखादं वाक्य बनवू शकता. आन्सर इथे बघूया आपण. मॅनेज, मॅनेजमेंट हे आपण सफिक्स जोडलं. काइंड, काइंडनेस म्हणू शकतो. अनकाइंड लिहू शकतो. मॅनेजर सेंटेन्समध्ये यूज केला. ही कॅन, दोन्हीपैकी ऑरमध्ये लक्षात ठेवा. हे बनवा किंवा हे बनवा. हे परफेक्ट असं मग हे बनवण्याची गरज नाही, पण तुम्हाला डाऊट वाटत असेल तर तुम्ही हे याचं आन्सर तुम्ही लिहू शकता. ही कॅन मॅनेज द टीम वेल. काइंड, शी इज काइंड टू एव्हरीवन. किंवा सिंपल वे यू कॅन राईट माय मदर इज सो काइंड लाईक दिस. सो या प्रकारे 10 मार्क्स लँग्वेज स्टडीज तुम्ही सहजपणे सॉल्व्ह करू शकता. आता आपण मूव्ह करूया. क्वेश्चन नंबर 2 दॅट इज सेक्शन नंबर 2 टेक्स्च्युअल पॅसेज. 20 मार्क्ससाठी मी 2 पॅसेज फ्रॉम युअर टेक्स्टबुकमध्ये दिले असतील. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2A अँड 2B. आता आपण फर्स्ट पॅसेज बघूया. पॅसेज दिलेला आहे. पॅसेज रीड करण्या अगोदर तुम्ही क्वेश्चन रीड करा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 ॲक्टिव्हिटी काय, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स. खालील वाक्य ट्रू आहे की फॉल्स आहे. फॉल्स म्हणजे चूक आहे. वाक्य लिहिण्याची गरज नाही, फक्त 1 नंबर ट्रू की फॉल्स लिहू शकता. द साईट ऑफ द फूड मॅडर्न हिम. आता हा जो पॅसेज जर बघितला तो पॅसेज आहे. द सन वॉज नाव असेंडिंग टू द ब्लेझिंग ऑन हिज लेज. हा पॅसेज तुम्हाला हिज फर्स्ट फ्लाईट या लेसनमधून आहे. आता आपण पूर्ण पॅसेज रीड करणार आहे. त्याची स्टोरी तुम्हाला माहिती. त्या पॅसेजला डिस्क्राईब करणारे व्हिडिओ मी सेपरेट बनवलेले, ती तुम्ही बघू शकता. डायरेक्ट तुम्ही आपण आन्सर बघायचे. द साईट ऑफ द फूड मॅडर्न हिम म्हणजे ते दृश्य बघितलं त्या फूडचं त्या सी गर्लने आणि तो वेडापिसा झाला. बोला काय आहे तर डायरेक्ट आपण आन्सर बघूया. द साईट ऑफ द फूड मॅडर्न हिम. येस इट इज अ ट्रू. बघितल्यानंतर तुला खूप वेडापिसा झाला कारण त्याला खूप भूक लागली होती, हंग्री झाला होता. नेक्स्ट सेंटेन्स, ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग असली. मग त्याने सोंग केलं, प्रिटेंड केलं की मी झोप लागलेलं आहे. हे पण राईट. म्हणजे दिलेलं वाक्य पॅसेज म्हणजे ॲज इट इज असेल, आहे तसंच असेल तर ते वाक्य ट्रू असणार आहे. जर त्या वाक्यामध्ये चेंजेस असेल तर ते वाक्य फॉल्स. सिम्पल वे, जर मिनिंग नाही समजला तर. थर्ड सेंटेन्स बघा. द मदर एट पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट.
त्या मदरनी तिच्या पायाजवळ जो फिशचा तुकडा पडला होता तो त्याने खाऊन टाकला नाही, तिने तो खाल्ला नाही आहे, तर त्याने ते शी टोर तो पीस ऑफ फिश त्याने फाडला आणि ती त्याला दाखवत होती. म्हणजे हे सेंटेन्स ॲज इट इज नाही पॅसेजमध्ये, वेगळ्या अर्थाने आलं म्हणून हे काय फॉल्स सेंटेन्स आहे. फोर्थ वन, द सन वॉज डिसेंडिंग द स्काय. डिसेंडिंग, पण पॅसेजमध्ये शब्द काय, द सन वॉज असेंडिंग द स्काय. चेंज आहे, असेंडिंग वरती येणे, डिसेंडिंग सनसेट होणे. तर अपोजिट वर्ड्स इथे आहे म्हणून हे वाक्य अर्थपूर्ण चेंज होतो म्हणून हे सेंटेन्स कसं आहे फॉल्स. तर तुम्हाला वाक्य लिहिण्याची पण गरज नाही, 1 ट्रू 2 ट्रू अशा प्रकारे लिहू शकता, कारण याच्यामध्ये तुमचा टाइम वेस्ट होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी याच पॅसेजवरती आहे, कंप्लीट द वेब. ॲक्शन ऑफ फॅमिली मेंबर्स, ते जे सीगलचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची प्रत्येकाची कृती लिहायची आहे. फादर काय करत होता, मदर काय करत होती, हिज ब्रदर अँड सिस्टर, आणि किंवा तो सीगल सुद्धा काय करतो ते तुम्हाला कंप्लीट करायचे. तुम्हाला या प्रकारची डायग्राम काढायची आहे. ॲन्सर आपण बघूया. प्रत्येकाचा ॲन्सर तुम्हाला A1 आणि A2चा ॲन्सर सहजपणे तुम्हाला पॅसेजमध्ये मिळणार आहे. फादर काय करत होतं, इथे मी आकृती डायग्राम काढलेले पण तुम्ही काढायचे. प्रिनिंग हिज फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. व्हाईट बॅक साईडला जे फेदर्स होते, पीस होतो, तो प्रिनिंग करत होतो म्हणजे क्लिनिंग करत होता. मदर काय करत होती, टिअरिंग अ पीस ऑफ फिश अँड स्क्रॅपिंग हर बीक ऑन द रॉक. हे सेंटेन्स दिलेलं आहे, प्रत्येकाची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ब्रदर्स अँड सिस्टर काय करत, लाईंग ऑन द प्लेटो, त्या पठारावरती पडलेले होते. डोझिंग विथ हेड्स, डोझिंग थोडीशी झोप डुलकी घेत होते. संक इन टू देअर नेक्स अँड ही तो काय करतो, प्रिटेंडिंग टू फॉल अस्लीप अँड वॉचिंग हिज फॅमिली. सो ऑल दीज ॲक्टिव्हिटी यू हॅव टू राईट करेक्टली and then you will easily get 2 out of 2 marks, right? Next activity जी आहे क्वेश्चन नंबर 3, A3, match the words in column A with their column B. तुम्हाला जे इथे शब्द येणार आहेत, जे मार्जिनमध्ये जे डिफिकल्ट वर्ड्स असतात त्यांचे इंग्लिश मिनिंग ते तुम्ही पाठांतर करा. स्क्रॅप म्हणजे घासणे, डोझिंग झोप घेणे, प्लेटो म्हणजे पठार, उंच पठार, वेट म्हणजे धार लावणे. तर आपण बघ स्क्रॅपसाठी बघा, स्लिपिंग टाइटली, शार्पन, रब्ड, अ लार्ज हाय एरिया ऑफ लँड अँड राईट. तर तुम्ही ॲन्सर हे करा. ॲन्सर आपण बघूया. स्क्रॅप मीन्स रब. चूक काय करायची नाही, 1 लव सी असं लिहायचं नाही, तो शब्द पूर्ण लिहा आणि त्याच्यासमोर तो शब्द लिहा मिनिंगवाला. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही टेबल तयार करून लिहू शकता, सहजपणे मार्क्स मिळेल. डोझिंग म्हणजे स्लीपिंग लाईटली, प्लेटो अ लार्ज हाय एरिया ऑफ लँड, वेट शार्पन म्हणजे धार लावणे, या प्रकारे. ठीक आहे. A4 जी ॲक्टिव्हिटी तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड आहे. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, सेंटेन्स दिलेला आहे आणि ते सेंटेन्स काय करायचं, ॲड ए क्वेश्चन टॅगमध्ये चेंज करायचं आहे. क्वेश्चन टॅग तुम्हाला माहिती आहे, तो पण अंदाज करा. वाक्य आपण आहे तसं लिहितो, कॉमा देतो, इज असेल तर इजंट करतो, वॉज नसेल तर डू डज डिड या प्रकारे. आणि सेकंड सेंटेन्स ओनली इज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, या सेंटेन्स आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट करून ते परत लिहायचं आहे. ॲन्सर आपण इथे बघूया. सेंटेन्स पूर्ण लिहिलं, कॉमा दिला, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणताच नाही, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शाल, शुड कोणताच नाही आहे. त्यामुळे डू डज डिड, सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून डिड घेणार, पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणून डिडचा आपण डिडंट करणार, आणि सब्जेक्ट दो हीच द साईट आहे, द साईट ऑफ फूड, त्यासाठी आपण इट घेणार. सो डिडंट इट हे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. दिस वन विल बी युअर ॲन्सर, राईट. सेकंड, ओनली इज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, तर प्रेझेंट परफेक्टमध्ये बनवायचं. प्रेझेंट परफेक्टचा जे टेन्सच्या रिलेटेड हे ग्रामर आहे. प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला जे सब्जेक्ट नंतर आपण हॅव किंवा हॅज लिहितो आणि V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि हो. ओनली इज मदर हा सब्जेक्ट घेतला तर आपल्याला इथे वॉजच्या ऐवजी काय घ्यावं लागेल, हॅज हा फॉर्म्युला यूज करून, आणि लुक हा वर्ब आहे त्याचं थर्ड रूप झालं लुक्ड अँड ॲट हिम. सो दिस विल बी युअर ॲन्सर. हा फॉर्म्युला यूज करून टेन्सच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया. A5 क्वेश्चन, पर्सनल रिस्पॉन्स, स्वतःच्या मनाने उत्तर लिहायचं आहे. राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पेरेंट्स टॉट यू, कोणते 4 गोष्टी, चांगल्या गोष्टी जे तुमचे पेरेंट तुम्हाला शिकवतात त्या लिहा. मग सुरुवात ॲन्सरची तुम्ही करू शकता. फॉलोइंग आर गुड थिंग्स माय पेरेंट्स टॉट मी, खालील 4 गोष्टी माझ्या पेरेंट्सनी मला शिकवल्या. मग 1 2 3 4 टाकून तुम्ही लिहू शकता. जे 1 नंबर, टू ऑलवेज स्पीक द ट्रूथ अँड बी ऑनेस्ट, याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल चूक करू नका कारण याच्यामध्ये मार्क जाऊ शकतात. बघा सेंटेन्स बघा, टू ऑलवेज स्पीक द ट्रूथ, नेहमी सत्य किंवा खरं बोलावं, अँड बी ऑनेस्ट आणि प्रामाणिक राहा. सेकंड, टू रिस्पेक्ट एल्डर्स अँड ट्रीट एव्हरी वन विथ काइंडनेस.
थर्ड, टू वर्क हार्ड अँड नेवर गिव अप इन लाईफ. 4, टू शेअर व्हॉट आय हॅव विथ अदर्स अँड हेल्प दोज इन नीड. सो इन दिस वे पॉईंटमधून आपण कमीत कमी 4 पॉईंट जर तुमचे बरोबर आले तर या प्रकारे 2 मार्क्स पण इथे सहजपणे भेटतील. पण लिहिण्याची प्रॅक्टिस करा. सो अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2A कंप्लीट होतो. सेकंड पॅसेज जो आहे क्वेश्चन नंबर 2B, पॅसेज काय आहे तो बघूया. याच्यामध्ये जो पॅसेज आहे, रीड द पॅसेज. 20 years ago in the foothills of the Himalayas, हा जो पॅसेज आहे तुमचा, लेट्स मार्च, कैलास सत्यार्थी यांनी दिलेलं स्पीच. तुमच्या आयडिया आली असेल त्याच्यामधला हा पॅसेज त्या लेसनमधला आहे आणि त्याच्यावरती क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन जो आहे, हू सेड टू हुम, कोण कोणास म्हणाले. सेंटेन्स दिलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे हे सर्व डायग्राम वेब काढून कंप्लीट करायचं आहे. इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅन नॉट गिव्ह मी टॉय अँड अ बुक. हे जग एवढं गरीब आहे की जे मला टॉय, खेळणं आणि पुस्तक माझ्या हातात देऊ शकत नाही. ते वाक्य कोण म्हटलेलं आहे तर तुम्हाला या पॅसेजमध्ये ते वाक्य कोणी म्हटलेलं आहे ते गेलेलं आहे. इज द वर्ल्ड, याच्यामध्ये तुम्ही जर रीड केला तर ते सेंटेन्स तुम्हाला भेटेल. तर हे सेंटेन्स कोणी म्हटलेलं आहे तर हे सेंटेन्स म्हटलेलं आहे, अ चाइल्ड लेबर. कोणाला म्हटलेलं आहे, कैलास सत्यार्थीला. इथे आपण रायटर लिहू शकतो, नॅरेटर लिहू शकतो, स्पीकर लिहू शकतो या प्रकारे, किंवा कैलास सत्यार्थी असं लिहू शकतो. इथे आपण लिहिलं आहे द नॅरेटर. कोणी म्हटलेलं वाक्य, द चाइल्ड लेबर. आपल्याला आन्सर बघा, चाइल्ड लेबर टू नॅरेटर. सेकंड सेंटेन्स जे होतं, व्हॉट इज माय फॉल्ट, यामध्ये माझी चूक काय आहे. हे सेंटेन्स पॅसेजमध्ये गेलेलं आहे. ते कोणी म्हटलं ते बघायचं. हे सुदानी चाइल्ड सोल्जर आहे, तो नॅरेटरला बोलतो जेव्हा नॅरेटर त्याची सुटका करायला जातो त्यावेळी. सो या प्रकारे प्रॉपरली अशी टेबल तयार करून तुम्ही आन्सर लिहायचे आहेत. ओके. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B2 जी आहे, कंप्लीट द वेब. होली प्लेसेस फॉर द प्रेयर्स, म्हणजे प्रार्थनेसाठी या पॅसेजमध्ये काही जी ठिकाणं आहेत, होली प्लेस, पवित्र ठिकाणं, जसं आपल्याला हिंदू धर्मामधलं टेम्पल आहे, मंदिर, अशी 4 ठिकाणांची नावं गेलेली आहेत. ते तुम्ही इथे फक्त प्लेसची नाव लिहायचे आहेत आणि ते म्हणजे तुम्ही बघू शकता, टेम्पल आहे, मॉस्क म्हणजे मस्जिद, चर्च अँड गुरुद्वारा. हे प्लेसचं नाव लिहिलं 2 मार्क्स सहजपणे इथे आपल्याला मिळू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग पॅसेज. डिस्क्रायबिंग वर्ड्स, वर्णन करणारा शब्द. वीक, जसा बॉय, गुड बॉय. बॉयचं वर्णन करणारा शब्द गुड. बॉयच्या अगोदर तो शब्द आला गुड. मग वीकसाठी काय, मग तो शब्द कुठे गेला पॅसेजमध्ये, त्याच्या अगोदरचा शब्द लिहा. मोस्टली तो डिस्क्रायबिंग करणारा म्हणजे वर्णन करणारा असेल, तो ॲडजेक्टिव्ह असेल. मग असं कुराण, व्हायलन्स आणि रिलिजियस. तर तुम्हाला हा पॅसेजमध्ये तुम्हाला शब्द भेटतील. वीकसाठी कोणता डिस्क्राईब केला वर्ड आहे, ग्लोबल. कुराणसाठी गेलेला आहे होली कुराण. व्हायलन्स, ग्रेटर व्हायलन्स. अँड रिलिजनसाठी ग्रेट. सो हे वर्ड हे तुमचे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत, म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B4 जी ग्रामरच्या रिलेटेड. ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट. हे वाक्य तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज करायचं आहे. ठीक आहे. मग आन्सर काय होईल, तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी एक ऑप्शन बरोबर आहे. ही आस्क मी आहे तसं लिहू शकतो. व्हॉट, इन्व्हर्टेड कॉमा काढून, व्हॉट माय फॉल्ट, आणि ते पास्ट टेन्स आहे म्हणून इथे पास्ट टेन्समध्ये व्हॉट माय फॉल्ट वॉज आहे का याच्यामध्ये असणार. ही आस्क मी व्हॉट माय व्हॉट मायच्या ठिकाणी हिज, कारण तो ही बोलतो ना, तो मायचा बदल ही मध्ये होईल. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवतो, तुम्ही व्हॉट बघू शकता. व्हॉट हिज फॉल्ट वॉज आहे का, व्हॉट हिज फॉल्ट वॉज आहे, म्हणजे डी हे बरोबर याचं उत्तर आहे. आणि सेकंडमध्ये आहे, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. रिराईट द सेंटेन्स, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्हचा यूज करून ते वाक्य परतलं. म्हणजे इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस मेन वर्ब, हे त्याच्यामध्ये टू किल हे इन्फिनिटिव्ह आहे. आन्सर इथे बघू शकता. आन्सर पहिल्याचं, ही आस्क्ड मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज, अँड याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे. ही वॉज टू किल, इन्फिनिटिव्हचा यूज करून ते वाक्य परत लिहायचं. हे वाक्य आपण परत लिहिले, ही फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. सेंटेन्स परत लिहिलं. अँड टू किल याच्यामधलं काय आहे, अंडरलाईन इन्फिनिटिव्ह आहे. सो या प्रकारे ग्रामर कंप्लीट करू शकतो. B5 जो आहे, पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. तुम्हाला याच्यामध्ये जो दिलेला क्वेश्चन त्याचा मिनिंग प्रॉपर समजला पाहिजे. व्हॉट विल यू डू, तुम्ही काय कराल, इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड. जर तुम्हाला एखादं मूल, गरीब मूल आणि त्याला खूप गरज आहे असंच मूल तुम्हाला दिसलं तर तुम्ही काय कराल त्याला मदत, ते लिहायचं आहे. मग स्टार्टिंग केले बघा,
If I find a poor and needy child, I will help them in every possible way. Okay, I will provide food, clothes and other basic necessities. I will also try to help them get access to education by informing charitable organizations or NGOs that work for children's welfare. Additionally, I would spend time encouraging and motivating them to dream अ बेटर फ्युचर. तुम्ही त्याला चांगल्या वाक्याचा यूज केला तर 2 मार्क्स तुम्हाला सहजपणे देऊ शकतात. पण हा क्वेश्चन बरेच विद्यार्थी काय करतात, अवॉइड करतात, टाळतात किंवा पॅसेजमधला कोणत्याही ओळी लिहून काढा. असं करू नका. थोडी प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला हा क्वेश्चन सहजपणे सोडवू शकता. आपल्याच चॅनलवरती पर्सनल रिस्पॉन्सचे मी वेगळा व्हिडिओ बनवले आहे, त्याच्यामध्ये भरपूर पर्सनल रिस्पॉन्स टाईप दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ॲक्टिव्हिटी आहे. सेक्शन 3 स्टार्ट होतो, पोएट्री सेक्शन. 10 मार्क्ससाठी 1 फॉर ॲप्रिसिएशन अँड 1 फॉर क्वेश्चन आन्सर. 3A, रीड द फॉलोइंग स्टांजा. तुम्हाला जो स्टांजा दिलेला आहे, टुडे ऑन अ बस आय सॉ लवली गर्ल विथ अ सिल्कन हेअर आय एनविड. हा स्टांजा रीड करा आणि त्याच्यावरती क्वेश्चन दिलेले आहेत. कंप्लीट द सेंटेन्सेस. द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन डॅश डॅश. आता हे बघा, जर आपण याच्यावर द पोएट सॉ अ लवली गर्ल टुडे ऑन अ बस, कुठे बघितलं त्याने, ऑन अ बस, बसमध्ये. तर ऑन अ बस त्याच्या पुढे लिहायचं आपल्याला. ठीक आहे. सेकंडमध्ये काय आहे, द पोएट स्टॉप टू बाय, कवी थांबला विकत घेण्यासाठी. काय, द पोएट स्टॉप टू बाय आहे का याच्यामध्ये, आय सॉ हॉबल डाऊन, टॉक विथ फॉक लाईक. ओके, आय टॉक विथ यू. याच्यामध्ये पोएट स्टॉप्ड टू बाय काय, सम स्वीट. जर ते सेंटेन्स प्रॉपरली तुम्ही याच्यामध्ये फाइंड आउट केलं तर तुम्ही तो वर्ड्स प्रॉपर वर्ड सिलेक्ट करून तुम्ही सेंटेन्स कंप्लीट करू शकता. आन्सर ते बघूया आपण. आन्सर पूर्ण दिलेलं वाक्य पण लिहायचं आहे आणि जे शब्द तुम्ही फिलअप करणार त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करायचे. तुम्ही ब्ल्यू कलरमध्ये बघू शकता. द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन अ बस. ऑन अ बस इज अ, त्याच्या मला वर्ड आपण फिलअप केला. सेकंडमध्ये द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स. अँड थर्डमध्ये द पोएट रिक्वेस्ट गॉड टू फॉरगिव्ह हिम. हे आपण वर्ड फिलअप केला. फोर्थमध्ये द लवली गर्ल इन अ बस वोर अ स्माइल. इथं स्माइल वर्ड चुकीचं आहे. तिने त्या तो हा वर्ड तिने हे केला होता, क्रचेस, वोर अ क्रचेस. क्रचेस हा शब्द लिहायचा. तो कुबड्या खांद्यामध्ये त्याच्यामध्ये घेतलेल्या होत्या हातामध्ये, या अर्थाने. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया कंप्लीट द वेब. द लॅड, लॅड म्हणजे तो मुलगा जो स्वीट विकणार तो. द लॅड सोल्ड. आता सोल्ड शब्द बघा आणि तिथून त्याच्या पुढचा शब्द लिहू शकता. द लॅड सोल्ड. लॅड म्हणजे त्या बॉयने विकलं. काय, इथे शब्द गेलेला असेल सीम सो काम. द लॅड हू सोल्ड काय, स्वीट. तो काय विकत होता, सेलचा पास्ट टेन्स सोल्ड काय, स्वीट्स. तो मुलगा स्वीट विकत होता. तर आन्सर बरोबर, सोल्ड स्वीट्स. द लॅड वॉज, तो कसा होता, ब्लाइंड होता. पूर्ण सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही, तो पर्टिक्युलर शब्द लिहायचा. द लॅड वॉज ब्लाइंड. द लॅड सोल्ड स्वीट्स. द लॅड हॅड चार्म, तो खूप चार्म होता. द लॅड सीम, तो दिसत होता काम अँड पीसफुल लाईक दिस. सो या प्रकारे हे वर्ड्स तुम्ही फिलअप करून हा डायग्राम किंवा ही वेब कंप्लीट करू शकता. नेक्स्ट जो आहे A3, याच्यामध्येच राईट एनी 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स याच्यामध्ये आहेत विन, माइन, फेअर, हेअर, या प्रकारे. आणखीन 1-2 तुम्ही एक्स्ट्रा लिहू शकता. त्यानंतर आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशनसाठी तुम्हाला पूर्ण कविता दिलेली असेल. इथे दिलेली आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुमचे जे 7 पोएम्स आहेत त्यामध्ये 2 पोएम्स असे आहेत, यू स्टार्ट डाईंग स्लोली आणि बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या 2 पोएममध्ये फिगर्स ऑफ राईम स्कीम नाही आहे. इथे फ्री वर्स पोएम किंवा देर इज नो राईम स्कीम म्हणू शकता. यू स्टार्ट डाईंग स्लोली पूर्ण कविता दिलेली असेल आणि त्याच्या पोएटचं नाव पण दिलेलं असेल आणि या कवितेचं तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. 7ही कवितेचं ॲप्रिसिएशन प्रॉपरली तयार करा. 3 मार्क्स तुम्हाला सहज भेटतात. फक्त 2 मार्क्स तुम्हाला प्रिपरेशन करायचं, तो म्हणजे थीम किंवा सेंट्रल आयडिया. टायटलसाठी हाफ मार्क्स आहे जो ऑलरेडी दिलेला असतो. नेम ऑफ द पोएट हाफ मार्क्स, तो पण ऑलरेडी कवितेच्या शेवटी दिलेला असेल. 1 मार्क्स तुम्हाला इथेच भेटला. राईम स्कीम मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे या पोएममध्ये राईम स्कीम नाही आहे. बास्केटफुल मूनलाईट आणि या यू स्टार्ट डाईंग स्लोमध्ये. फिगर ऑफ स्पीच एक सगळ्या कवितेमध्ये एक फिगर ऑफ स्पीच कॉमन आहे आणि तो म्हणजे अलिट्रेशन. म्हणजे याचाही तुम्हाला सहजपणे मार्क्स मिळू शकतो. अलिट्रेशन एवढं पाठांतर करून ठेवा. आता तुम्हाला फक्त तयारी करायची आहे सेंट्रल आयडिया, ती कशा प्रकारे असेल. या पोएमबद्दल आपण बघूया.
द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली, याच्या खाली अंडरलाईन करू शकता. प्रॉपरली लिहा पॉईंटमध्ये. द पोएट इज रिटन बाय किंवा द पोएट इज पॅब्लो नेरुदा. राईम स्कीम, देर इज नो राईम स्कीम, पोएम इज फ्री वर्स, या प्रकारे लिहू शकता. फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन, मेटाफर, अँटिसिस किंवा अलिट्रेशन असलेल्या सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही आहे. फक्त एक कुठल्या फिगर ऑफ स्पीचचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. सेंट्रल आयडिया काय आहे याच्यामध्ये? द पोएट इज टेलिंग अस, कवितेमध्ये कवी आपल्याला हे सांगतो, टू डू न्यू थिंग्स एव्हरी डे, दररोज काहीतरी नवीन करा. अँड अवॉइड निगेटिव्ह थॉट्स अँड वेज, ऑलवेज बी पॉझिटिव्ह. वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ अवर लाईफ. ट्रस्ट युअर सेल्फ अँड लव व्हॉट यू डू. सो दिस वन विल बी युअर सेंट्रल आयडिया. ठीक आहे. सो या प्रकारे इथेच देखील 5 out of 5 मार्क्स तुम्ही सहजपणे मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. सेक्शन 4 जो आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, तुमच्या बुकच्या आउट ऑफ बुक एक पॅसेज अनसीन पॅसेज दिला असतो त्याच्यावरती, तो पण 10 मार्क्ससाठी आहे आणि 5 मार्क्स फॉर समरी रायटिंग. तो पॅसेज खूप इझी असतो. आता हा जो पॅसेज बघितला तुम्ही रीड केला प्रॉपरली, APJ अब्दुल कलाम इन अ फुल अवेल फकीर जैनुद्दीन अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलामाची एक लाईफ स्टोरीबद्दलचा हा पॅसेज आहे. त्यांना कोणत्या प्रकारचे अवॉर्ड्स मिळाले, त्यांचा जन्म कुठे झाला, याबद्दल हा पॅसेज आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता किंवा तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल किंवा मी ही क्वेश्चन पेपर डिस्क्रिप्शन बॉक्स मी लिंक देईल, तिथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे? कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. कलाम अर्न अ डिग्री इन डॅश डॅश इंजिनिअरिंग. आता हे वाक्य याच्यामध्ये गेलं आहे की कलामनी इंजिनिअरिंगमध्ये कोणती डिग्री मिळवली. सेकंड आहे DRDO स्टँड्स फॉर, म्हणजे DRDOचा लॉंग फॉर्म इथे लिहायचा. हे पूर्ण पॅसेजमध्ये गेलेलं आहे. त्याचा जन्म कधी झाला, त्यांनी कोणत्या प्रकारची डिग्री केली, DRDOचा लॉंग फॉर्म काय आहे. जसं की DRDOचा लॉंग फॉर्म दिला आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. सो अगोदर क्वेश्चन रीड करा आणि मग त्या क्वेश्चनचे A1 आणि A2 रीड करायचा आणि मग त्या क्वेश्चनचे ॲन्सर फाइंड आउट करा. डायरेक्ट तुम्ही पॅसेज रीड करू नका. ठीक आहे. ॲन्सर आपण डायरेक्टली बघूया. कंप्लीट द सेंटेन्स. कलाम अर्न डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतलेली आहे. हे ॲन्सर दिलेलं आहे. DRDO मीन्स डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. कलाम वॉज द प्रोजेक्ट डिरेक्टर ऑफ SLV-3, द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च. हे ॲन्सर इथे. ॲन्सरला तुम्ही अंडरलाईन करू शकता. फोर्थ वन, कलाम सर्व, कलामने सेवा केली ॲज अ लेक्चरर म्हणून बऱ्याचशा सेव्हरल युनिव्हर्सिटीजमध्ये. सो हे A1 किंवा B2 जे आहे तुम्हाला सहजपणे इथे 1 मार्क्स ते मिळू शकतो. A2 मध्ये कंप्लीट द वेब. अवॉर्ड्स द कलाम रिसिव्ह ड्युरिंग हिज लाईफ. त्यांच्या लाईफ लॉंगमध्ये लाईफ टाईममध्ये कोणकोणत्या प्रकारचे अवॉर्ड्स त्यांना मिळाले. सो 4 अवॉर्ड्स. फक्त अवॉर्डची नावं लिहा, पूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही. पण तुम्हाला या प्रकारे आहे का ॲन्सर बघू शकता. बघा असा क्वेश्चन आहे, ॲन्सर तयार केला आपण. ठीक आहे. वीर सावरकर अवॉर्ड, भारतरत्न, पद्मभूषण अँड पद्मविभूषण. बस 2 मार्क्स तुम्हाला 4 वर्ड्स लिहून सहजपणे मिळू शकतो अगदी कमी वेळामध्ये, विदिन 1 मिनिटमध्ये. नेक्स्ट त्याच्यावरती क्वेश्चन जो आहे फिल इन द ब्लँक्स बाय युझिंग सुटेबल फ्रेजेस. इथे फ्रेजेस दिलेले आहेत, म्हणजे शब्द दिले आहेत, त्या शब्दांचाच यूज करून तुम्ही वाक्य कंप्लीट करायचं आहे. डायरेक्टली आपण ॲन्सर बघूया. मिस्टर गुणाजी हॅज सर्व्ड ॲज अ प्रिन्सिपल इन हिज कॉलेज. जसं APJ अब्दुल कलाम सर्व्ड ॲज सेव्हरल युनिव्हर्सिटी, त्याच्या रिलेटेड हे वाक्य आहे. तर प्रिन्सिपल यांनी सर्व म्हणजे त्यांनी सेवा केली प्रिन्सिपल म्हणून कॉलेजमध्ये. द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ द ट्रूथ इज द ऑटोबायोग्राफी ऑफ महात्मा गांधी. ऑटोग्राफी म्हणजे हे सगळे शब्द जे सर्व ॲज, ऑटोग्राफी, मूव टू, हे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलं ते शोधून इथे प्रॉपर फिलअप करायचं आहे. थर्ड, माय टीचर मूव टू, टीचर शिफ्ट झाले, गेले कुठे, इंग्लंड फॉर फर्दर स्टडीजसाठी. इस्रो सक्सेसफुली लॉन्च्ड चांद्रयान 3 मिशन. या प्रकारे. सो थोडा जर विचार केला आणि घरी तुम्ही प्रॅक्टिस केली तर हा तुम्ही क्वेश्चन पेपर 80 मार्क्सचा प्रॉपरली सॉल्व करू शकता कमी वेळेमध्ये. A4 तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड. कलाम रोट सेव्हरल बुक्स खाली अंडरलाईन केलेले आहे. फ्रेम WH क्वेश्चन बनवायचं आहे टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. WH क्वेश्चन कशा प्रकारे बनायचे सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. WH क्वेश्चन बनवण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करतो, तो म्हणजे WH वर्ड व्हॉट, हू, वेन, वाय, विच, या प्रकारे. त्यानंतर त्याच्या पुढे दिला जातो हेल्पिंग वर्ड, त्यानंतर सब्जेक्ट, या प्रकारे. व्हिडिओ तो बघा ग्रामरच्या. तर कलाम रोट, आता हेल्पिंग वर्ड, कलामांनी लिहिले सेव्हरल बुक्स, अनेक पुस्तकं कलामांनी लिहिले.
आता याला सोडून हे उत्तर यायला पाहिजे असा प्रश्न. कलाम रोट, कलामाने लिहिले काय, व्हॉट, व्हॉट भेटला. त्यानंतर काय घ्यायचं, हेल्पिंग वर्ब. रोट पास्ट टेन्समध्ये आहे, राईट रोट, व्हॉट डीड, मग त्यानंतर सब्जेक्ट कलाम, व्हॉट डीड कलाम राईट, डीड घेतल्यामुळे रोटचं काय होईल, राईट. व्हॉट डीड कलाम राईट या प्रकारे. ठीक आहे, आन्सर बघू शकता. व्हॉट डीड कलाम राईट. कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. बिगिन द सेंटेन्स विथ अ डिग्री इन एरोनॉटिकल. आता हे अशा बिगिन द सेंटेन्स मोस्टली हे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइसमध्ये किंवा पॅसिव्हचं ॲक्टिव्ह वॉइसमध्ये करण्यासाठी असतो. आता कलाम हा सब्जेक्ट आहे, अर्न हे वर्ब आहे आणि हे काय आहे, ऑब्जेक्ट. तर तुम्हाला ऑब्जेक्टनी सुरुवात करा दिलेल्या सुरुवातीतून. म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हायचा फॉर्म्युला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि पॅसिव्ह व्हायचा फॉर्म्युला पहिला ऑब्जेक्ट घ्यायचा. म्हणजे हे घेणार अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिन, ऑब्जेक्ट घेतला. त्यानंतर हेल्पिंग वर्ब कलाम अर्न पास्ट टेन्समध्ये. सो अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज पास्ट टेन्समध्ये म्हणजे आहे म्हणून वॉज अर्न बाय कलाम. आता ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये कशा प्रकारे केलं त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवले, कारण ती वेळ कमी आहे म्हणून आपण ते एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. तर हे आन्सर आपण डायरेक्ट बघू शकता. अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम या प्रकारे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन जो आहे A5, हू इज युअर रोल मॉडेल, राईट ए फ्यू लाईन्स अबाउट हिम ऑर हर. आता हा एक क्वेश्चन सेपरेट आहे आणि हा सेपरेट आहे, प्रत्येकाला 1-1 मार्क्स आहे. ठीक आहे, तर तुम्ही स्टार्टिंग या प्रकारे करू शकता. माय रोल मॉडेल इज डॉक्टर APJ अब्दुल कलाम. इथे तुमचा रोल मॉडेल कोणता जरी असला पण आपल्याला मार्क्स कुठे भेटणार आहेत. APJ अब्दुल कलामांचा ऑलरेडी पॅसेज दिलेला आहे, मग त्याच्यामधले शब्द घेऊन किंवा त्याच्यामधले वाक्य घेऊन आपण आन्सर बनवू शकतो. त्यांना आपण रोल मॉडेल, फक्त वाक्यरचना तुम्ही स्वतःची तुमचा रोल मॉडेल या प्रकारे असायला पाहिजे. ठीक आहे, आन्सर बघा इथे. माय रोल मॉडेल इज डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट अँड द 11th प्रेसिडेंट ऑफ इंडिया, known as Missile Man of India. He dedicated his life to science, education and the development of the country. He inspired millions with his humility, hard work and vision for better India. His book Wings of Fire motivate me to dream big and work towards achievement my goals. So या प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता पर्सनल रिस्पॉन्स टाइप्स. ठीक आहे, सो आपण त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4B जो आहे समरी रायटिंग स्वतःच्या मनाने लिहायची असते. पॅसेजमध्ये लाईन्स लिहू नका. रीड द पॅसेज गिवन क्वेश्चन नंबर 4A म्हणजे दिलेला आता अनसेन पॅसेज आणि समरी लिहा. त्या समरीला एक सुटेबल टायटल द्या, नाव द्या, कारण टायटलसाठी 1 मार्क आहे. इथे आपण टायटल दिलेलं आहे बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम द मिसाईल मॅन ऑफ इंडिया. पूर्ण पॅरेग्राफ आपण शॉर्टमध्ये केलेला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम नोन ॲज द मिसाईल मॅन ऑफ इंडिया was renowned scientist and the 11th president of India from 2002 to 2007. He earned a degree in aeronautical engineering and contributed significantly to India's missile and nuclear weapons programs. Kalam joined DRDO in 1958 and later moved to ISRO in 1969, where he led the development of SLV-3, India's first satellite launch vehicle. Returning to DRDO, he played a key role in the creation of India's missile program. So या प्रकारे आपण दिलेल्या पॅसेजमधल्या लाईनचा किंवा त्याच्यामधल्या मेन पॉईंटचा हेल्प घेऊन एक शॉर्टमध्ये एक समरी किंवा सारांश लेखन आपण करू शकतो. इथे देखील जर थोडी प्रॅक्टिस केली तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये लिहा. याच्यामध्ये बोललेली वाक्य किंवा स्वतःच्या मनाने ॲड करू नका. ठीक आहे, सो हे झालं सारांश लेखन. सो इथे आपल्याला क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 पर्यंत कंप्लीट होतो. सेकंड पार्टमध्ये आपण रायटिंग स्किल स्टार्ट करणार आहे. तो लगेच पार्ट येईल, तो बघायला विसरू नका. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचे जर काही सजेशन्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून निश्चितपणे मला सांगू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू.